सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी आपल्या अवतीभोवती हा इयत्ता 3री मधील परिसर अभ्यासमधील पहिला धडा आहे. या पाठामधील आपण आज सर्व स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला या स्वाध्यायाला आपण सुरुवात करूयात. यामध्ये पहिला प्रश्न आहे, मागील वर्षीच्या वह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत. तर यामध्ये काय करावे बरे? तर त्या वह्यांची कोरी पाने काढून त्यापासून कच्च्या कामासाठी वही तयार करू. त्याचा उपयोग शालेय अभ्यासासाठी करू. अशा पद्धतीने आपण त्या कोऱ्या पानांचा उपयोग करायचा आहे. ही कोरी पाने आपण गणितचे कच्चे काम करण्यासाठी सुद्धा करू शकतो. तर चला यातील दुसरा प्रश्न आहे, चित्र काढा. या ठिकाणी चित्र कशाचे काढायचे आहे? तर कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा आणि कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा. त्या चित्राखाली ती माहिती लिहा. म्हणजे तुम्हाला चित्र काढायचे आहे आणि त्यानंतर कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती लिहायची आहे. तर कोळी जाळे आपले भक्ष्य पकडण्यासाठी विणतो. जेव्हा भक्ष्य एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असते त्यावेळेस ते जाळ्यात अडकते आणि जाळ्यात अडकल्यानंतर त्या भक्ष्याला आपले अन्न म्हणून कोळी हा वापर करत असतो. म्हणून कोळी जाळे विणतो. अशा पद्धतीने आपण या कोळी का जाळे विणतो याची माहिती चित्राच्या खाली लिहायची आहे. आपण ती माहिती या ठिकाणी पाहती आहात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, जरा डोके चालवा. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले डोके चालवायचे आहे. तर यामध्येही काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे, कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत? तर कापसाचे अनेक उपयोग आहेत. त्यापैकी कपडे तयार करण्यासाठी कापूस वापरतात. धागे तयार करण्यासाठी कापूस वापरतात. गादीमध्ये, उशीमध्ये कापसा वापरतात. तसेच जखमेवर लावण्यासाठी, त्याच पद्धतीने दिव्याच्या वातीसाठी कापूस वापरतात. अशा वेगवेगळ्या कामांसाठी कापसाचा उपयोग केला जातो. पुढील दुसरा प्रश्न आहे, चपला कशापासून बनतात? तर चपला चमड्यापासून बनतात. तसेच त्या रबरापासूनही बनतात. अशा पद्धतीने आपल्या ज्या वापराच्या चपला आहेत त्या दोन्ही पद्धतीच्या असतात. एक तर चपला रबराच्या असतात किंवा चमड्याच्या असतात. यातील तिसरा प्रश्न आहे, चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल आणि दगड काय करेल? तर चिमणी आणि दगडाच्या जवळ जर आवाज झाला तर चिमणी उडून जाईल, कारण ती सजीव असून हालचाल करू शकते. तर दगड जागेवरच राहील, कारण तो निर्जीव आहे. यातीलच पुढील चौथा प्रश्न आहे, पाल काय खाते? तर पाल लहान किडे खाते. तर यातील पाचवा प्रश्न आहे, तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा. तर लाकडापासून तयार केलेल्या वस्तू म्हणजे दरवाजा, कपाट, टेबल, पोळपाट, लाटणे, टीपॉय, सोफा, बेड या वस्तू लाकडापासून बनवलेल्या आहेत. या व्यतिरिक्तही वस्तू आपल्याकडे लाकडापासून बनवलेल्या असतील तरी आपण त्यांची नावे लिहू शकता. तर यातील 6वा प्रश्न आहे, कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात? तर साप व मांजर हे प्राणी उंदीर खाऊन पोट भरतात. या व्यतिरिक्तही आपण जर एखादा प्राणी असेल तर त्याचेही नाव ॲड करू शकता. यानंतर पुढे आहे, गाळलेले शब्द भरा. या ठिकाणी गाळलेले शब्द आहेत ते भरण्यासाठी या ठिकाणी सांगितलेले आहे. कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा टिंबटिंब. तर या ठिकाणी कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा बदलेल. या ठिकाणी रिकाम्या जागी बदलेल हा शब्द असणार आहे. यातील दुसरा प्रश्न आहे, कापूस, लोकर आणि रेशीम यांपासून आपण कापड विणतो. रिकाम्या जागी कापड हा शब्द असणार आहे. म्हणजेच कापूस, लोकर आणि रेशीम यांपासून आपण कापड विणतो. पुढील तिसरा प्रश्न आहे, झाडांची पाने टिंबटिंब तीही मातीत पडून कुजतात. तर झाडांची पाने गळतात. या ठिकाणी गळतात रिकाम्या जागी शब्द येणार आहे. तीही मातीत पडून
कुजतात. अशा पद्धतीने आपण 3ही रिकाम्या जागा या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. पुढील प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर यातील पहिला प्रश्न आहे, माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात? तर याचे उत्तर होईल, माणसाला परिसरातून अन्न मिळते, कपडे तयार करण्यासाठी कापूस, तर घरातील वस्तूंसाठी लागणारे लाकूड, माती, दगड, यापासून घर बांधले जाते. उद्योगधंद्यांसाठी लागणारा कच्चा मालही परिसरातूनच मिळतो. उदाहरणार्थ साखर उद्योगासाठी ऊस, कागद उद्योगासाठी लाकूड. तर हे सर्व आपणास परिसरातूनच मिळते. तर पुढील प्रश्न आहे, वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते? तर वनस्पतींना आवश्यक असणारा सूर्यप्रकाश परिसरातूनच मिळतो. वनस्पतींच्या बिया एका ठिकाणाहून दुसरीकडे वाऱ्याद्वारे, पाण्याद्वारे व प्राण्यांद्वारे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊन उगवतात. तसेच पडलेला पाला, जनावरांची विष्ठा, मेलेले प्राणी कुजून जमीन सुपीक बनते. हे सर्व वनस्पतींना परिसरातूनच मिळते. तर यातील तिसरा प्रश्न आहे, जंगलातील माती कशामुळे कसदार होते? तर जंगलातील माती झाडांची पाने, लाकूड कुजून मातीत मिसळते. तसेच प्राण्यांची विष्ठा व प्राणी मेल्यानंतर ते कुजून जमीन अधिक कसदार बनते. तर अशा पद्धतीने जंगलातील माती ही कसदार बनते. तर पुढील उपप्रश्न आहे, चूक की बरोबर ते सांगा. या ठिकाणी काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. तर हे विधान बरोबर आहे. दुसरे विधान आहे, वनस्पती निर्जीव आहेत. तर वनस्पती या सजीव आहेत, त्यामुळे हे विधान चूक आहे. आपण त्यापुढे चूक ही लिहिलेली आहे. किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. हे विधान बरोबर आहे. म्हणजेच किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यानंतर चिमण्यांची वाढ होते, कारण ते त्यांचे अन्नही आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या अवतीभोवतीवरील सर्व स्वाध्याय पाहिलेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.